सकाळची शटल बस मिस झाल्यानंतर मिस नाही झाली, माहीतच नव्हती कधीची, माहीतच नव्हती किती वाजता होती. 4:30च्या आसपास ती रोड त्या लेक साईडच्या रोडवरून निघते. आम्ही हॉस्टेलला राहतो, हॉस्टेल जवळ आहे केबल कारच्या ऑफिसपासून, म्हणून बरं आहे. आता आम्ही इकडनं जाऊ, धक्का मारतोय, इकडनं जाऊ आम्ही सारंगकोट सनसेट पॉईंटला. अन्नपूर्णा केबल कारचं बघू शकतो, मागे ते बिल्डिंग आहे, कॅफे पण आहे त्यांचा. हां, ही बघा अशी शटल बस असते, कंपनीचं नाव लिहिलेलं आहे अन्नपूर्णा केबल कार. मग इकडनं झाल्यानंतर एक आपण छोटासा नॅप घेऊ आणि तिकडनं काठमांडूसाठी निघूया पोखरावरनं. बघा अशी कसं होतं, असं सेकंड शटल बस आहे. आत्ता आली बस, सेकंड शटल बस आत्ता आलेली आहे, म्हणजे आमची तिथे मिस झालेली आहे. म्हणून हॉस्टेलमध्ये जे वॉचमॅन होते त्यांच्याकडून आम्हाला असं कळलेलं की 5-5:30 येते बस, म्हणून आम्ही निघालो चालत पायवाटाने. आणि आम्ही पोचल्यावर जस्ट बस आलेली आहे खालून. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही तिकीट घेऊ इकडे डिपार्चर तिकीट्समध्ये. तर लवकर आल्यामुळे आम्हाला केबल कार पण भेटेल. आता खाली जी बस आली ते सगळे तिकीट काढतात आहे. आम्ही चाललो आहे वरती तिकडे सारंगपूर व्ह्यू पॉईंटवरती पण आम्ही 2-3 स्पॉट आहेत बहुतेक. आता आपण बघूया. इथे वॉकवे खूप उंच, असं चालत जायला खूप चांगल्या स्टेअर्स आहेत तिथे. आठ जणांची कॅपॅसिटी आहे, 8. अशा आपण बसलेला केबल कार. 4 people maybe, 8 people. केबल कार पास बघूया आता थोडं सनराईज व्हायची वाट बघूया. अजून थोडा प्रकाश होईल तेव्हा ते अन्नपूर्णा रेंज नीट दिसेल. हाईटवरती आता आपण आलो चांगलं. मला वाटलं थंडी असेल पण इथे गरम होत आहे. इथे माझ्या मागे व्ह्यू बघू शकतो. व्ह्यू पॉईंटलाच झाड आहेत म्हणजे. हां नाही, इथे पॉईंटवरती झाड आहे. थोडं पुढे मागे थांबलं तर भेटतं आपल्याला. इथे आपण आता वरती आलो. सनराईज बघितल्यानंतर सेमच स्पॉटवरती गणपतीची मूर्ती आहे, पंचमुखी गणपती, आणि शिवचं मंदिर आहे. ती छोटी पूजेची मूर्ती पण आहे, मंदिर आहे गणपतीचं, आणि ते शिव मंदिर आहे. खूपच मोठी मूर्ती आहे. चांगला स्पॉट आहे इथे.
रिटर्न आलेलो आहोत केबल कार थ्रू सारंगकोट व्ह्यू पॉईंटवरनं. असं ह्याचा लास्ट टायमिंग असतो 6 PM चा. हाय गाईस, तर आता आम्ही काठमांडूला पोहोचलेलो आहोत. जस्ट चेक इन केलेलं आहे हॉटेलमध्ये. बघू शकता चांगला हॉस्टेल आहे. प्रायव्हेट रूम घेतलेला आहे आम्ही. आणि पोखरावरनं काठमांडूला यायला 8 ते 10 तास लागतात डिपेंडिंग ऑन द रूट. अँड आता रस्त्याचं पण काम चालू आहे म्हणून डिले तर होणार असतं. तुम्ही 10 तास पकडूनच चाला. मॅपवर तुम्हाला दिसेल 8.5 hours लागणार. पण मध्ये तुम्ही जेवायला थांबणार. मिनी व्हॅन जी असते पोखरावरनं जी निघते मिनी व्हॅन काठमांडूसाठी, ती नाश्त्यासाठी थांबणार, जेवण्यासाठी थांबणार. आणि मध्ये जर EV असेल तर ती EV चार्जिंगसाठी ती थांबणार. कारण अराउंड 200 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. तिकडनं आता आपण उद्या अर्ली मॉर्निंग जाऊ पशुपतीनाथला. तिकडनं अजून 2-3 स्पॉट करू. 2 दिवस काठमांडूला थांबू, जरा शॉपिंग वगैरे करू. चाललंय पशुपतीनाथला. इथून गौशालावरून त्याचा रूट आहे जायचा. तिथे सगळी पार्किंग आहे. सगळ्या गाड्याचे पार्क केलेले आहे. एवढ्या या रिजनमध्ये एकच आहे फिरायसारखी जागा. आणि एक बौद्ध स्तूप आहे थोडंसं पुढे आहे. ते 5-6 किलोमीटर पुढे आहे. पशुपतीनाथला आम्ही जाऊ. पाया वगैरे करूया. लागलेल्या 2 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे पशुपतीनाथचं. इकडनं आता आपण जाऊ नाश्ता करायला. जरा अर्ली मॉर्निंग आलेलं बरं आहे इथे, कारण नंतर गर्दी वाढते खूप. दुपारी 12 नंतर दर्शन बंद करतात. आणि 12 नंतर दर्शन बंद होतं. ते किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत दर्शन बंद होतं. अर्ली मॉर्निंग येऊन दर्शन केलेलं बरे आहे. आता इथे बघू शकता, इथे जी आधी लाईन होती ते आता स्टॉप केलेली आहे. लाईन फॉर 1 तास आधी लाईन बंद करतात. मग पुढच्या 1 तासात त्यांचं दर्शन होईल आणि मग दर्शन बंद करतात. मग 5 वाजता परत तो उघडतील दर्शनाला. सो नाव वी आर ॲट द थामेल मार्केट. उडविंगार पैसा. ट्रॅक पॅन्ट्स वगैरे खूप इथे स्वस्तात भेटतात. बार्गेन तुम्ही करू शकता. बार्गेन जर तुम्हाला फेअर प्राईस माहिती आहे तर तुम्ही बार्गेन करून घेऊ शकता. बार्गेन करतात इकडची लोक. इकडनं आता आम्ही जाऊ बस स्टॉपवरती उद्यासाठी बसची इन्क्वायरी करायला. असा मार्केट आहे मस्त. हां. गुड मॉर्निंग. आता डे 3 आहे काठमांडूमध्ये. आता आपण आलो आहे स्वयंभूनाथला. आणि ह्याचा एंट्री चार्ज आहे 50 MPR पर पर्सन. आणि इथून खाली पूर्ण काठमांडू दिसतो. इथून पूर्ण काठमांडू दिसतो. आता आपण वरती जाऊ तेव्हा दिसेल आपल्याला व्ह्यू. मग इकडनं आपण थोडं शॉपिंग करूया परत आणि नंतर बस पकडूया रात्री. बघू शकता पैकेट पडली आहे. डिस्काउंट कर देगा नीम सेट. आम्ही पोचलो इथे स्तूपाला. आणि इथे शॉपिंग चालू आहे. हा पण चांगला आहे.
ये कितने का है? बेसिकली 2 वेज. इथून पण तुम्ही जाऊ शकता, जे मागे स्टेअर दिसतात आहे इकडनं पण वरती जाऊ शकता, किंवा कॅब डायरेक्ट जेव्हा तुम्ही टॅक्सी करा ती डायरेक्ट वरती थांबवू शकता आणि मग वरतून काही 2 मिनटं लागतात वरती चढत जायला. मग तिकडनं गेले की उतरताना 1 वे येऊ शकतात ह्या साईडला, कारण हा स्टेअर्स पण खूप चांगला आहे इकडनं यायला. बोथ वन ऑफ द 2 वेज यू कॅन यूज. इथे पूर्ण हे आहे बघा असं. आम्ही इथे लुंबिनीला पोहोचलेलो आहोत. बस ॲज एक्सपेक्टेड लेट झालेली आहे. पंक्चर वगैरे झाला. शेवटचे 20 किलोमीटरसाठी आम्हाला थांबायला लागला 2 तास. आम्ही किती 8-9 वाजेपर्यंत पोहोचलो. आता आपण इथे मेन गेटवरती आहोत. इथे जर आतमध्ये 12-15 मॉनेस्ट्री किती बोलला तिथे 15 ना, 15 मंदिरं आहेत आतमध्ये. जर तुम्हाला बाय ई रिक्षा करून जर फिरायचं असेल तर 650 किंवा 500 असे चार्जेस घेतात. आता आपल्याला लेट होतं म्हणून आपण फक्त एक बर्थ प्लेस बघून आपण रिटर्न सनोलीला निघणार आहोत. किंवा तिकीट आहे इथे, कोण दिसत नाही. फायनली लुंबिनी आपण बघून झालेलो आहोत. आतमध्ये एक मायादेवी टेम्पल आहे. त्यांचे फक्त इंडियन 50 रुपीज चार्जेस आहे आपल्यासाठी पर पर्सन. आणि जर तुम्ही टॅक्सी किंवा ही टॅक्सी ई रिक्षा करतायत तर ते लोक 500 किंवा 650 घेतात. तर हे बेटर ऑप्शन वाटते, कारण ते लोक तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देतील त्या मॉनेस्ट्रीजबद्दल. कारण आतमध्ये वॉकिंग खूप आहे. तुम्ही जर विदाऊट बॅग तुम्हाला वॉकिंग करायला जर आवडत असेल, जमत असेल तर तुम्ही करू शकता, कारण तो पूर्ण पॅच तो एक 10-12 किलोमीटर्सचा आहे. आम्ही तर बॅग वगैरे घेऊन होतो म्हणून आम्ही तर थोडेच मॉनेस्ट्रीज केले आणि मायादेवी टेम्पल वगैरे बघितलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे टेम्पलच्या आतमध्ये, बाहेरून बघू शकतो आपण. तर इथे आता आम्ही जे बसस्टॉप आहे बाहेर, तिथून आपण जाऊया भैरवावरून सनोली आणि सनोलीवरून बॉर्डर क्रॉस करून गोरखपूर. ग्रे चांगला वाटते ना, मग कान नाही होणार. नाही तो हात होईल ना, कमी होईल ना तेवढं मोटिवेशन. खूप मोठा होईल. कुठला आहे तो? डबल एक्सेल. आता ट्रिप संपन्न झालेली आहे फायनली. Yes! Hell yeah! Hey, come on, baby! Come on! Yes! Come on! व्हिडिओ नाही खर्च झाला म्हणून अशी करते आता. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. मेक शुअर यू सबस्क्राईब द चॅनल. ब्लॉग असेच पुढे मी अपलोड करत राहील.